नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आमच्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक। आज आपण विज्ञान या विषयाच्या पहिल्या लेक्चर्सपासून सुरुवात करत आहोत। तर बघा, सरळ आपण विषयाला सुरुवात करूया। जे विषयाचं नाव आहे जनरल सायन्स, म्हणजे सामान्य विज्ञान। आता पहा, आपण नेमकं कशाला म्हणतो जनरल सायन्स म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय? तर हा जो विज्ञान हा जो शब्द आहे, हा विज्ञान शब्द मुळात लॅटिन वर्ड्सपासून आलेला आहे। म्हणजे हा लॅटिन वर्ड आहे, लॅटिन या भाषेतून घेतला गेलेला आहे। आणि या शब्दाचा किंवा हा सायन्स या शब्दाचा अर्थ असा होतो, किंवा विज्ञान नव्हे, सायन्स हा शब्द लॅटिनमधून घेतलेला आहे आणि याचा अर्थ होतो काहीतरी ज्ञान मिळवणं, काहीतरी माहिती करून घेणं, म्हणजे काय असतं विज्ञान, सायन्स। आणि त्याच्या पुढे आपण एक शब्द जोडतो, विज्ञान नाही आहे फक्त, हे काय आहे, सामान्य विज्ञान आहे, म्हणजेच जनरल सायन्स आहे। याचा अर्थ असा आहे जे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत राहतं, त्याला काय म्हणतात, सामान्य विज्ञान। सामान्य का, सामान्य माणसाशी निगडीत, सर्वसामान्य माणसाशी निगडीत, म्हणून त्याला सामान्य विज्ञान असं आपण म्हणू शकतो। ओके, आता आपण ज्यावेळी विज्ञानाचा विचार करतो आणि ज्यावेळी सर्वसामान्य माणसाचा विचार करतो, त्यावेळी आपण सर्वसामान्यपणे आयुष्यात जगत असताना एकतर आपल्याशी काही सजीव संपर्कात येतात, किंवा आपण स्वतः एक सजीव आहे, आणि त्याचबरोबर या आपण जर सजीव म्हणून जगायचं असेल या जगामध्ये, तर काही निर्जीवांची आपल्याला सुद्धा आवश्यकता असते। म्हणजे सामान्य म्हणजे याचा अर्थ इन दॅट सेन्स की सजीव आणि निर्जीव या दोन्ही वस्तूंचा अभ्यास करणं हे सायन्समध्ये आलेलं आहे। बघा, आपण जर का जगाचा विचार केला तर या जगामध्ये एकतर काही जे आहेत सजीव आहेत आणि काही जे आहेत निर्जीव आहेत, ठीक आहे। आणि ह्या दोन्हींचा अभ्यास या जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान या विषयामध्ये केला जातो। आता त्याच्यापैकी हा विषय चालू करण्या अगोदर मी फक्त एक सांगीन की सजीवांचा अभ्यास सामान्य विज्ञानाच्या बायोलॉजी नावाच्या शाखेमध्ये केला जातो, म्हणजे जीवशास्त्र या शाखेमध्ये सजीवांचा अभ्यास केला जातो। तर दुसऱ्या बाजूला निर्जीवांचा अभ्यास या विज्ञानाच्या दोन शाखांच्या मध्ये केला जातो, एक म्हणजे फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, आणि दोन केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र। बघा, म्हणजे सजीवांचा अभ्यास बायोलॉजी जीवशास्त्र या शाखेमध्ये केला जातो, तर निर्जीवांचा अभ्यास फिजिक्स किंवा केमिस्ट्री या शाखेमध्ये केला जातो। हे आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे। आजपासून आपण यापैकी एक पहिली शाखा जी फारच महत्त्वाची आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा, कारण परीक्षेमध्ये सर्वात जास्त मार्क्स हे बायोलॉजीला असतात, लक्षात घ्या। तर आपण बायोलॉजीपासूनच या विषयाला सुरुवात करत आहोत, ठीक आहे। बघा, तर सुरुवात करूया बायोलॉजी। बघा, कशाला म्हणतात बायोलॉजी, बायोलॉजी, ठीक आहे, म्हणजे काय, जीवशास्त्र, मराठीमध्ये त्याला जीवशास्त्र असं म्हटलं जातं। ओके, आता हा जो बायोलॉजी नावाचा जो काही शब्द आहे, हा बायोलॉजी नावाचा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे, म्हणजे दोन शब्दांना एकत्र मिळून हा बायोलॉजी शब्द तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये एक जो भाग आहे हा, त्याला आपण म्हणू शकतो बायस, ठीक आहे, म्हणजे बायस नावाच्या शब्दापासून एक तयार झालेला आहे, आणि दुसरा म्हणजे लॉजी। आता सरळ सरळ आहे, बायो किंवा बायस म्हणजे काय, बायो याचा अर्थ जीव, लाईफ, लिव्हिंग। या शब्दाचाच अर्थ सरळ होतो की बायस किंवा बायो म्हणजे काय, जिवंत असणारं, लिव्हिंग आहे, जे सजीव आहे त्याला आपण म्हणतो बायो। आणि लॉजी, लॉजी म्हणजे काय करणं, अभ्यास करणं, अध्ययन करणं, अभ्यास।
याचाच अर्थ शब्दावरून आपल्याला समजत आहे की बायोलॉजी या शब्दावरून की बायो प्लस लॉजी याचा अर्थ बायो म्हणजे काय तर सजीव आणि लॉजी याचा अर्थ त्याचा अभ्यास करणं म्हणजे सजीवांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये विज्ञानाच्या शाखेमध्ये केला जातो त्याला आपण बायोलॉजी असं म्हणायचं आहे. बघा पुढे आपण पाहत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा जो बायोलॉजी नावाचा शब्द आहे हा शब्द मात्र ग्रीक वर्ड आहे. कोणता वर्ड आहे हा ग्रीक वर्ड आहे. लक्षात ठेवा हा एक ग्रीक शब्द आहे म्हणजे ग्रीक भाषेतून आलेला हा शब्द आहे. जे सायन्स असेल किंवा इतर भाषा इतर कितीतरी महत्त्वाचे असे शब्द असतील ते आपल्या जगातील काही प्राचीन भाषांच्या मधून आलेले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त शब्द जगातील जे आहेत ते 3च भाषातून आलेले आपल्याला दिसू शकतात. एक ग्रीक भाषा, दुसरी भाषा लॅटिन भाषा आणि तिसरी भाषा संस्कृत भाषा. म्हणजे काही जुने महत्त्वाचे शब्द जे आहेत त्यांचं ओरिजिनेट कुठं आहे म्हणजे कुठून ती तयार झालेली आहेत तर या 3 भाषेतून तयार. लक्षात ठेवायचं एक तर तो शब्द ग्रीक भाषेतील असेल, अदरवाईज लॅटिन भाषेतील असेल किंवा संस्कृत भाषेतील असेल. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता बघा आपण आता पाहत असताना हे पाहिलेलं आहे की बायो प्लस लॉजी म्हणजे बायो याचा अर्थ काय जीवित ना लिव्हिंग आहे जे सजीव आहे. सजीव म्हणजे काय लिव्हिंग. एखादी शब्द लिव्हिंग आहे, एखादी गोष्ट लिव्हिंग आहे, एखादी गोष्ट सजीव आहे. काहीतरी वेगळे पण असेल ना, काहीतरी कॅरेक्टर असेल की ह्याच गोष्टीला आपण सजीव का म्हणायचे आहे, काहीतरी लक्षणं दिसत असतील. अशी नेमकी कोणती लक्षणे आपल्याला सजीवांत्यामध्ये दिसतात आणि त्याचा आपण अभ्यास कशामध्ये करणार आहे या बायोलॉजीमध्ये करणार आहे. त्यांची काय लक्षणं आहेत की त्या एखाद्या गोष्टीला आपण काय म्हणायचं आहे सजीव म्हणायचं आहे. बघा लिव्हिंग किंवा सजीव कशाला म्हणायचं त्याची काही लक्षणं आहेत. त्याच्यापैकी पहिलं लक्षण आपण असं म्हणू शकतो जे लिव्हिंग असतात ते रेस्पिरेशन करतात. रेस्पिरेशन म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण श्वसन असं म्हणूया. काय करतात ते श्वसन करतात. आपल्याला माहिती आहे आपण माणूस आहे काय करतो म्हणजे ॲनिमल्स आहे ना, आपण एक प्राणी आहे. आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो बरोबर आहे आणि ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड मात्र काय करतो बाहेर सोडतो. आणि जर त्याच बाजूनं दुसऱ्या बाजूला आपण जर का वनस्पती म्हणाल तर कार्बन डायऑक्साईड काय घेतात आतमध्ये घेतात आणि बाहेर काय सोडतात ऑक्सिजन सोडतात. हां प्राणी ऑक्सिजन आतमध्ये घेतात कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात आणि वनस्पती कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणजेच काय करतात रेस्पिरेशन करतात. याचाच अर्थ ते रेस्पिरेशन करत असतात. दुसरी गोष्ट काय आहे आणखीन एक सजीवांचं सजीव असण्याचं लक्षण तर पुढचं आहे ते म्हणजे हे जे लिव्हिंग असतात सजीव असतात ते न्यूट्रिशन्स घेतात. म्हणजे काय घेतात पोषण. याचाच अर्थ ते अन्न घेतात ना, अन्न घेतात ना, काही अन्नातून काही गोष्टी घेत असतात ना बरोबर आहे. अन्न घेतात म्हणजे न्यूट्रिशन घेतात. ठीक आहे. पुढे जर त्याला एखाद्या सजीवाला रेस्पिरेशन करत आहे तो त्याला न्यूट्रिशन्स मिळाले आहे म्हणजे अन्न मिळालेले आहे. आता हे जे अन्न आहे हे जे त्यानं पोटामध्ये घेतलेले आहे एका बाजूने त्याला रेस्पिरेशन पण आहे म्हणजे त्याने ऑक्सिजन आतमध्ये घेतलेला आहे. तर जर हे अन्न आलेले आहे ते जर त्याला जर पचवायचे असेल म्हणजे सेल प्रत्येक भागापर्यंत पोहोचवायचे असेल त्याला जर ते पचवायचे असेल तर त्याच्यासाठी त्याला डायजेशन करावे लागेल. डायजेशन म्हणजे पचन करावे लागेल. सो पचन करणं डायजेशन करणं हे सुद्धा एखाद्या सजीवाचं काय आहे लक्षण आहे. हे फार महत्त्वाचे आहे गोष्ट. पुढे बघा आता डायजेशन झाले बरोबर आहे का म्हणजे पचन झालं. आता पचन झाल्यानंतर काय करणार आहे ती पचन झालेली गोष्ट जे वेस्टेज मटेरियल आहे ते एक्सक्रिएशन म्हणजे काय उत्सर्जित करणार आहे उत्सर्जन करणार आहे एक्सक्रिएशन. हे सुद्धा सजीवांचं एक लक्षणच आहे. पुढे आपण पाहू शकतो आणखीन एक लक्षण सजीवांचं ते म्हणजे काय प्रजनन करणं रिप्रोडक्शन. म्हणजे प्रजनन करणे हे सुद्धा एक सजीवांचं लक्षण आहे. आणखीन काय एक लक्षण आहे सजीवांचं ते म्हणजे ग्रोथ वाढ करणं वाढ होणं.
म्हणजे सजीवांच्या मध्ये जे सजीव असतात, फॉर एक्झाम्पल प्राणी असतील किंवा वनस्पती असतील, त्या सजीवांच्या मध्ये काय होत असते, वाढ होत असते, आपण पाहतोय. याचाच अर्थ आपण या सर्व गोष्टी, या गोष्टी ज्या एखाद्या वस्तूमध्ये दिसतात त्यांचा अभ्यास आपण या बायोलॉजी या घटकाअंतर्गत करणार आहोत. म्हणजे सजीवांचा अभ्यास आपण करणार आहोत. कशाला म्हणायचं सजीव, म्हणजे यापैकी कोणत्याही 3 ते 4 प्रॉपर्टीज जो दाखवेल, लक्षणे जो दाखवेल, त्याला आपण म्हणणार आहे सजीव, आणि त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. बघा कोणत्या कोणत्या आहेत. एक तर रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, पुढे न्यूट्रिशन्स म्हणजे पोषण, डायजेशन म्हणजे पचन, एक्सक्रिएशन म्हणजे उत्सर्जन करणं, एखादी गोष्ट बाहेर टाकणं, प्रजनन करणं म्हणजे आपल्यासारखाच नवीन जीव निर्माण करणं, आणि वाढ म्हणजे ग्रोथ होणं, वाढणे. ही जी लक्षणं ज्याच्यामध्ये दिसतात त्यांना आपण म्हणणार आहे सजीव, आणि त्यांचा अभ्यास आपण बायोलॉजी या घटकाअंतर्गत करणार आहोत. हे फार पहा, आपण जो विषय बघत आहोत त्याचं नाव आहे बायोलॉजी. म्हणजे काय, जीवशास्त्र. आता हा बायोलॉजी नावाचा शब्द किंवा जीवशास्त्र नावाचा शब्द नेमका कोणी दिला, म्हणजे ही टर्म कोणी पहिल्यांदा यूज केलेली आहे, कोणी वापर केला त्या टर्मचा, तर त्याच्यासाठी 2 संशोधक आहेत. ते संशोधक आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. म्हणजे ह्या 2 संशोधकांनी आपल्याला बायोलॉजी नावाचा शब्द दिलेला आहे, जीवशास्त्र नावाचा शब्द दिलेला आहे. तर त्या पहिल्याचं नाव आहे लॅमार्क. काय नाव आहे पहा, लॅमार्क. प्लस आणखीन एक संशोधक आहे ज्याचं नाव आहे ट्रॅव्हेरियन्स. काय नाव आहे त्याचं, ट्रॅव्हेरियन्स. ह्या 2 संशोधकांनी आपल्याला बायोलॉजी नावाचा शब्द दिलेला आहे. म्हणजे बायोलॉजी नावाची टर्म पहिल्यांदा यूज ह्या 2 संशोधकांनी केली असं आपण म्हणू शकतो. किंवा आपण यासाठी L and T, म्हणजे L and T म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात राहू शकतं. बघा L and T, बायोलॉजी नावाची टर्म फाइंड आउट केली. बरोबर आहे का, ओके. आता आणखीन पुढे जात असताना ह्या बायोलॉजीच्या काही शाखा पडतात, काही शाखा पडतात. आता आपल्याला एकच माहिती आहे की बायोलॉजीच्या महत्त्वाच्या 2 सर्वांना शाखा पडतात, सर्वांना माहिती आहेत. जी कुठली, एक प्राणीशास्त्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वनस्पतीशास्त्र, म्हणजे प्राणीशास्त्र झूलॉजी आणि वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी. पण आपण जर बायोलॉजीच्या बघितल्या तर 55 पेक्षा अधिक शाखा पडतात. पण आपण जो विषय अभ्यास करत आहे त्याचं नाव काय दिलेलं आहे आपण, सामान्य विज्ञान. आणि सामान्य विज्ञानाच्या दृष्टीनं आपण शिकत असताना फक्त बायोलॉजीच्या किती शाखा शिकणार आहोत, फक्त 2च शाखा शिकणार आहोत. हे फार महत्त्वाचं आहे. बघा बायोलॉजीच्या दृष्टीने विचार करायला गेलो तर बायोलॉजीच्या आपण फक्त 2 शाखा शिकत आहोत, ज्यातील पहिल्या शाखेचं नाव आहे, पाहू शकता तुम्ही, बॉटनी. म्हणजे त्याला मराठीमध्ये वनस्पतीशास्त्र असं म्हटलं जातं. ओके. पुढची शाखा आहे बायोलॉजीची, तिचं नाव आहे झूलॉजी. म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण प्राणीशास्त्र असं म्हणतो. ओके. बघा ह्या बायोलॉजीच्या 2 शाखा आहेत. एक बॉटनी आहे म्हणजे वनस्पतीशास्त्र, दुसरी शाखा आहे झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. आता जर आपण विचार करायला गेलो तर ही जी काही बॉटनी आहे म्हणजे वनस्पतीशास्त्र आहे, ह्या वनस्पतीशास्त्रामध्ये किंवा बॉटनीमध्ये, या शाखेमध्ये प्लांट्सचा अभ्यास केला जातो. कशाचा, प्लांट्सचा, म्हणजे वनस्पतींचा अभ्यास केला जातो. तर या झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्रामध्ये आपल्याला माहित असेल ॲनिमल्सचा अभ्यास केला जातो, म्हणजे कोणाचा, प्राण्यांचा अभ्यास केला जातो. आता पुढे पाहूया आपण, ह्या बॉटनीमध्ये म्हणजे वनस्पतीशास्त्रामध्ये एक संशोधक आहेत ज्यांचं नाव आहे थिओफ्रॅटस. थिओफ्रॅटस, थिओफ्रॅटस. ह्यांना द फादर ऑफ बॉटनी असं म्हटलं जातं. द फादर ऑफ बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्राचे जनक असं या थिओफ्रॅटस यांना म्हटलं जातं. आता थिओफ्रॅटस याच संशोधकाला नेमकं बॉटनीचे फादर किंवा फादर ऑफ बॉटनी किंवा वनस्पतीशास्त्राचे पितामह असं का म्हटलं जातं, याचं कारण काय आहे याच्या मागे थिओफ्रॅटस यांना म्हणण्याचं. तर बघा ह्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे
ज्याचं नाव आहे द हिस्टोरिया ऑफ प्लॅन्टरम. काय पुस्तकाचं नाव आहे? द हिस्टोरिया ऑफ प्लॅन्टेरम. द हिस्टोरिया ऑफ प्लॅन्टेरम. मराठीमध्ये सुद्धा हे सेमच वापरायचं आहे. मराठीमध्ये सुद्धा हे सेमच वापरा. म्हणजे काय? द हिस्टोरिया ऑफ प्लॅन्टेरम. पेनाचा प्रॉब्लेम. द हिस्टोरिया ऑफ प्लॅन्टेरम हे पुस्तक लिहिलेलं आहे यांनी, थिओफ्रॅक्टस यांनी. आणि या पुस्तकामध्ये या थिओफ्रॅक्टस यांनी 500 प्रकारच्या वनस्पतींना वैज्ञानिक नावं दिलेली आहेत, सायंटिफिक नेम्स दिलेले आहेत. कुणी? थिओफ्रॅक्टस यांनी. म्हणजे एक बारसं केलेलं आहे असं आपण धरूया की बारसं केलेलं आहे 500 वनस्पतींचं त्यावेळी त्यांनी. आणि म्हणून थिओफ्रॅक्टस यांना काय म्हटलं जातं? द फादर ऑफ बॉटनी. का म्हणायला पाहिजे? कारण की या थिओफ्रॅक्टस यांनी बॉटनीमध्ये काहीतरी महत्त्वाचं काम केलेलं असेल म्हणून. त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला जाऊया झूलॉजीमध्ये. तर झूलॉजीमध्ये एक महत्त्वाचे संशोधक येतात जे आपल्याला माहीतच आहेत. त्या संशोधकाचं नाव आहे एरिस्टॉटल. काय नाव बघा? एरिस्टॉटल. त्यांना हिंदीमध्ये अरस्तू असं देखील म्हटलं जातं. अरस्तू, एरिस्टॉटल. हां, ह्या अरस्तूंना म्हणजे एरिस्टॉटलना द फादर ऑफ झूलॉजी म्हणजे काय? प्राणीशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं एरिस्टॉटलांना. आता एरिस्टॉटल यांना नेमके प्राणीशास्त्राचे जनक का म्हटलं जातं? वाय? कारण की बघा, यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं सुद्धा नाव आहे द हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलिया. हां, मराठीमध्ये सुद्धा नाव सेम, द हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलिया. हे पुस्तक लिहिलं आणि सेम त्याचप्रमाणे त्यांनी 500 किंवा त्यापेक्षा अधिक प्राण्यांचे काय केलेलं आहे? वैज्ञानिक नाव दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि म्हणून यांना द फादर ऑफ झूलॉजी, द फादर ऑफ झूलॉजी असं म्हटलं जातं एरिस्टॉटल यांना. म्हणजे प्राणीशास्त्राचे जनक असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे. हे जे काही एरिस्टॉटल आहेत म्हणजे जे काही अरस्तू आहेत, ह्या अरस्तू यांनी पहिल्यांदा हा बायोलॉजी नावाचा जो शब्द आहे किंवा बायोलॉजी ही जी काय म्हणजे सजीवांचा वेगळा अभ्यास करायला पाहिजे. नाही बाबा, काय असायचं सुरुवातीच्या काळी, आज जे आपण बघतोय फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, हे वेगवेगळ्या कन्सेप्ट दिलेले आहेत, म्हणजे वेगवेगळे भाग पाडलेले आहेत. पण जुन्या काळी हे असं नव्हतं, ते एकत्रच होतं. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी एकत्रच अभ्यास केला जायचा. आणि त्याला काय म्हटलं जायचं त्या विषयाला? नॅचरल सायन्स. नॅचरल सायन्स म्हणजे काय? नैसर्गिक विज्ञान. आणि या नैसर्गिक विज्ञान या घटकाअंतर्गत ह्या तिन्ही भागांचा म्हणजे सर्वच्या सर्व विज्ञानाच्या शाखेतला अभ्यास केला जायचा. पण हे अरिस्टॉटल यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की नॅचरल सायन्समधून आपण सजीवांच्या साठीचा दृष्टीने अभ्यास करायची जी गोष्ट आहे ती काय करूया? बाजूला काढूया. आणि निर्जीवांच्या साठी अभ्यास करण्याची जी गोष्ट आहे ती आपण बाजूला करूया. म्हणजे एकमेकापासून बाजूला केलेला आहे. म्हणून यांना फादर ऑफ बायोलॉजी म्हणजे काय? जीवशास्त्राचे जनक असं देखील म्हटलं जातं. कोणाला? एरिस्टॉटल यांना, अरस्तू यांना. पहा, फार महत्त्वाचं आहे. बायोलॉजी, जीवशास्त्र याचे जनक कोण? एरिस्टॉटल, अरस्तू. ह्या बायोलॉजीच्या 2 शाखा, एक बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि दुसरी म्हणजे झूलॉजी, प्राणीशास्त्र. ह्या बॉटनीमध्ये प्लांट्सचा अभ्यास केला जातो. कशाचा? प्लांट्सचा अभ्यास केला जातो. झूलॉजीमध्ये ॲनिमल्सचा म्हणजे प्राण्यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे त्याच अनुषंगाने ॲनिमल्स हे कुठं आहे? प्राण्यांचा म्हणजे माणसाचा सुद्धा अभ्यास यामध्ये झूलॉजीमध्येच केलेला असेल. ठीक आहे. आता बघा, ह्या बॉटनीचे जे काही फादर आहेत किंवा पितामह आहेत, कोणाला मानलं जातं? थिओफ्रॅक्टस यांना मानलं जातं. कारण की त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द हिस्टोरिया ऑफ प्लॅन्टरम. काय आहे पुस्तकाचं नाव? द हिस्टोरिया ऑफ प्लॅन्टरम. ओके, मराठीमध्ये सुद्धा सेम. आणि या बाजूला बघाल तर एरिस्टॉटल यांना द फादर ऑफ झूलॉजी म्हटलं जातं, प्राणीशास्त्राचे जनक म्हटलं जातं. कारण की त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे द हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलिया. हे पुस्तक लिहिल्यामुळे त्यांना फादर ऑफ झूलॉजी म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर त्यांना फादर ऑफ बायोलॉजी देखील म्हटलं जातं. ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. काही महत्त्वाच्या एक्झाम्समध्ये ही गोष्ट आपल्याला विचारली जाऊ शकते. आता ही झाली एक बेसिक इंट्रोडक्शन विषयाबद्दल, की विषयाचे बाबा ह्या बायोलॉजी म्हणजे नेमकं काय, ह्यामध्ये नेमका कशाचा अभ्यास करायचा आहे. तर ह्यानंतर आपण कोणकोणते नेमके टॉपिक्स याच्यामध्ये घेणार आहोत त्या सर्वांची सुद्धा एक लिस्ट आपण इथं बघणार आहोत, घेणार आहोत. आणि मग एक बेसिक इन्फॉर्मेशन, एक बेसिक स्टार्ट आजपासून आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा,
गोष्ट बघा सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे आपण दोन शाखा बघितल्या ना विज्ञानाच्या, एक म्हणजे कुठली बॉटनी आणि दुसरी शाखा कुठली पाहिली आपण ती म्हणजे झूलॉजी. ठीक आहे, ओके. लक्षात ठेवा ह्या झूलॉजीवर 80% प्रश्न असतात, म्हणजे प्राणीशास्त्रावर 80% प्रश्न आहेत, तर उरलेले फक्त 20% प्रश्न हे कशावर आहेत, वनस्पतीशास्त्रावर आहेत. म्हणजे ही गोष्ट माहीत असणं आपल्याला फार महत्त्वाची आहे. ठीक आहे, बघा आता त्यानंतर विषयाला सुरुवात करत असताना आपण पाहूया एक काही बेसिक कन्सेप्ट सांगण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, आपण मराठी ग्रामर अभ्यास करत असताना किंवा मराठीचा अभ्यास करत असताना नाही सांगणार आहे ना, हे पहिला कन्सेप्ट सांगणार आणि मग सांगणार आहे. तुम्ही सांगताना आधी बेसिक पहिला लिस्ट सांगतो म्हणाला नंतर बेसिक सांगतो म्हणाला असं म्हणाला. नाही नाही तसं नाही, लिस्ट सांगणार आहे बेसिक सांगणार आहे. ओके, आता पहा आपण सुरुवातीला एक बेसिक स्टार्ट करणार आहोत या विषयाचा, हां बायोलॉजीमध्ये. आता त्याच्या आधी जरा पहा आपण मराठी भाषा शिकतो का. ओके, ही मराठी भाषा नेमकी कशी बनते. एक छोटासा वर्ण असतो, वर्ण म्हणजे काय, आपण अ आ ई अशी वर्ण धरूयात. ठीक आहे, सध्याला अ आ ई म्हणजे अशी वर्ण धरूयात. हां, ह्या वर्णांच्या पासून एक अक्षर बनते, अक्षर म्हणजे अमर, बरोबर आहे ना, असे अक्षर बनते. अक्षरांचा काय बनतो, एक शब्द बनतो किंवा तो शब्द असतो. ठीक आहे, ह्या शब्दापासूनच एक आपलं बनतं ते वाक्य, आणि वाक्यापासूनच बनते ती आपली भाषा. याचा अर्थ असा आहे ह्या वर्णांच्या शिवाय ही भाषा बनू शकते का, तर नाही बनू शकत. बरोबर आहे ना, म्हणजे जर वर्ण असतील तरच ती भाषा बनणार आहे. याचा अर्थच असा आहे, किंवा कोणत्याही बाबतीत घ्या, एखादं पुस्तक आहे, बरोबर आहे, त्या पुस्तकामध्ये काहीतरी पानं असतील, पेजेस असतील, त्या पेजेसमध्ये काहीतरी लिहिलेलं असेल, त्या लिहिलेल्यामध्ये पॅराग्राफ्स असतील, पॅराग्राफ्समध्ये ओळी असतील, ओळीमध्ये शब्द असतील आणि शब्दांच्या मध्ये अक्षरं असतील, आणि याच्यामधून ते पुस्तक बनलेलं असेल. दॅट सेन्स ते पुस्तक बनण्यासाठी तो वर्ण, तो शब्द फार गरजेचा आहे, त्याशिवाय ते पुस्तक बनू शकत नाही. याच पद्धतीनं वर्ण याच्याशिवाय ती भाषा बनू शकत नाही, कारण हे युनिट ऑफ लँग्वेज आहे, म्हणजे हे याचं एकक आहे. ह्या एककाशिवाय, ह्या वर्ण हा एक एकक आहे, ह्या एककाशिवाय ही भाषा बनू शकत नाही, कारण हे याचं एकक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे भाषेचं एकक कोण आहे, वर्ण, कारण ह्याच्याशिवाय हे कधीही बनू शकत नाही. अशाच पद्धतीनं जर आपण बायोलॉजीचा विचार केला तर बायोलॉजीमध्ये सुद्धा, म्हणजे या जीवशास्त्रामध्ये सुद्धा एक असंच एक बेसिक युनिट आहे. त्याच्याशिवाय हे सगळं जीव, हे सगळं सजीव सृष्टी बनू शकत नाही, तयार होऊच शकत नाही. म्हणजे काय, त्याला आपण असं म्हणतो सेल, म्हणजे काय, पेशी. हे सर्वात लहान घटक आहे, अतिशय सर्वात लहानातील लहान घटक, म्हणून आपण काय म्हणतो, पेशी असं म्हणतो. जसा वर्ण होता ना, भाषेमध्ये वर्ण होता, अक्षर होतं, त्याचप्रमाणे ना पेशी, सेल सर्वात लहान घटक. त्याच्याशिवाय हा सजीव, कोणताही सजीव बनू शकत नाही. बघा त्यानंतर एखादा जर पेशी असेल, सजीव असेल, तर तो काय होतो बाळाओ, आपण शिकणार आहे. पहिला टॉपिक तोच आहे, पेशीशास्त्र आहे, त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होऊन जातील. आज फक्त इंट्रोडक्शन आहे. बघा पेशी जी असते, एखादी पेशी असते ती काय होते, विभाजित होते, म्हणजे वेगवेगळे होते. ह्या एकाच पेशीपासून परत 2 पेशी होतात, मग अशा कितीतरी पेशी बनत जातात. आणि ह्या पेशींच्या पासून, पेशींच्या संग्रहापासून जो बनतो त्याला टिश्यू म्हणतात. काय म्हणतात, टिश्यू, किंवा त्याला आपण उती असं म्हणूया, उती. ठीक आहे, उती असं म्हणूया. मग ह्या ज्या उती असतात ह्या सुद्धा डिवाइड होतात, म्हणजे ह्या सुद्धा वेगवेगळ्या विभाजन होतात, विभाजित होतात, वेगवेगळ्या एकत्र अशा विभाजित होत जातात, म्हणजे वाढत जातात. आणि या टिश्यूंच्या पासून एक तयार होतो, ऑर्गन तयार होतो. काय तयार होत असतो, ऑर्गन, म्हणजे एखादं अंग तयार होतं आपलं. ओके, ह्याचा अर्थ काय आपण शिकायचं आहे, पहिला टॉपिकच आपल्याला तो आहे. ठीक आहे, आणि त्याच्यापासून आपल्याला एक तयार होतं, ती म्हणजे काय, ऑर्गन सिस्टम, म्हणजे अंग प्रणाली. उदाहरण देणार आहे मी, अंग प्रणाली उदाहरण देऊन सांगेन मी. ठीक आहे, उदाहरण याची देईन. मग ऑर्गन सिस्टम नंतर आपली जी शेवटी बनते ती म्हणजे आपली बॉडी, म्हणजे आपली काय बनतं, शरीर बनतं.
हां, उदाहरण घेऊया बघा. पेशी म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल आपण आतड्यातील एखाद्या पेशीचा हे घेऊया. आतड्यातील एखादी पेशी आहे, ठीक आहे. ह्या आतड्यातील एखाद्या पेशीपासून एक टिश्यू तयार झाली, म्हणजे आतड्यात एखादी टिश्यू तयार झाली, बरोबर आहे. आतड्यातीलच एक टिश्यू तयार झाली आणि त्याच्यापासून एक ऑर्गन म्हणजे अंग तयार झालं. म्हणजे काय तयार झालं? एक आतडे तयार झाले, ठीक आहे. आणि आतडे हा कुठल्या तरी ऑर्गन सिस्टमचा म्हणजे कशाचा भाग आहे? पचनसंस्थेचा भाग आहे. हे पाहणार आहोत आपण. पचनसंस्थेचा भाग आहे ना आतडे हा, म्हणजे तिथं पचनसंस्था तयार झाली आणि अशा कितीतरी संस्था तयार होऊन आपलं पूर्ण शरीर तयार झालं. याचाच अर्थ दुसरा आपल्याला समजत असेल की ही जी बॉडी आहे, हे जे शरीर आहे, हे शरीर जर तयार करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? पेशी आहे, सेल आहे. याच्याशिवाय हे कधीही बनू शकत नाही. याचाच अर्थ असा, सजीव आहे, आपण शरीर आहे, माझा आता आपण म्हणतोय शरीर आहे. शरीर आहे म्हणजे काय? माझ्यामध्ये जीवन आहे, लाईफ आहे, बरोबर आहे ना. म्हणजे मी जिवंत आहे, लाईफ आहे माझ्यामध्ये. हां, तर याचं एकक कोण आहे? पेशी आहे. कारण की ह्याशिवाय हे कधीच असू शकत नाही, ह्याच्याशिवाय हे कधीच असणार नाही. म्हणजे द युनिट ऑफ लाईफ, लाईफचं युनिट, लाईफचं एकक, जीवनाचं एकक, सजीवांचं एकक. हा सजीव झाला ना, तर त्या सजीवांचं एकक म्हणून पेशींना आपण म्हटलं जातं. बघा, आपल्याला सर्व भागांचा अभ्यास करायचा आहे. कारण की वनस्पतीमध्ये देखील अशा सर्व गोष्टी असतात. जशा प्राण्यांच्या मध्ये असतात तशाच वनस्पतीमध्ये देखील असतात. त्याच्यामध्ये बघा, ह्या पेशी असतील, टिश्यूज असतील, ऑर्गन असतील, ऑर्गन सिस्टम असतील आणि बॉडी, शरीर असेल, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पण त्याचमध्ये आपल्याला ह्या ऑर्गन सिस्टमचा म्हणजे अंग प्रणालीचा सगळ्यात जास्त अभ्यास करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास करायचा आहे तो कुणाचा? ऑर्गन सिस्टम्स. काही महत्त्वाच्या अंग प्रणाली असतील त्यांचा आपण अभ्यास जास्तीत जास्त करून या बायोलॉजी या सेक्टर्समध्ये आपण अभ्यास करणार आहोत. बघा, यानंतर मी तुम्हाला सांगेन नेमके कोणकोणते टॉपिक आपण आजपासून सुरू करणार आहोत. आजपासून म्हणजे उद्या पहिल्यांदा त्याचे लेक्चर. आज फक्त इंट्रोडक्शन आहे. तुम्हाला मला वाटते थोडीशी तरी इंट्रोडक्शन समजलेली असेल. आपण बायोलॉजीमध्ये कोणताही एकही प्रश्न तुम्हाला सुटणार नाही, म्हणजे एकही प्रश्न तुमच्या हातातून जाणार नाही, एकही प्रश्न तुम्हाला अडचणीचा वाटणार नाही, अशाप्रमाणे बायोलॉजी पूर्णपणे संपवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. तर बघा, नेमके कोणते कोणते टॉपिक्स आपण याच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत पहा. आपण पहिला टॉपिक जो घेणार आहे त्याचं नाव आहे पेशी. म्हणजे मी पेशीपासूनच सुरुवात करणार आहे, म्हणजे वर्णापासूनच सुरुवात. जर भाषा असेल ना तर वर्ण कळाला की हळूहळू कळत जाईल आपल्याला की पेशी नेमकी कशी तयार झाली. बघा, पेशींचा अभ्यास करणार आहे. सेल, त्यांना सजीवांचं एकक म्हटलं जातं ना, ह्याला काय म्हटलं जातं? सजीवांचं एकक, द युनिट ऑफ लाईफ. सेलचा अभ्यास करणार आहे, सेल, ठीक आहे. दुसरा, ह्या पेशीपासून काय बनतात? टिश्यू बनतात. मग त्या नेमक्या कशा बनतात? काय होतं? अशा शरीरामध्ये कोणकोणत्या टिश्यू आहेत, कोणकोणत्या प्रकारचे आहेत, त्यांचे नेमकं काम काय आहे, याचा आपण, त्यांचे प्रकार कोणते आहेत, त्यांचे टाइप्स कोणकोणते आहेत, त्याचा अभ्यास, म्हणजे त्याला मराठीमध्ये उती असं म्हणतात, त्यांचाही अभ्यास आपण त्यानंतर करणार आहे. हा दुसरा टॉपिक असेल आपला. त्यानंतर आपला तिसरा टॉपिक असेल तो म्हणजे, जरी कमी वेटेज असेल तरी पण महत्त्वाचा, म्हणजे 20% म्हटलेला आहे, वनस्पतीशास्त्र. तो एकदा होऊन जाऊन देत. बघा, तिसरा टॉपिक पाहणार आहे आपण वनस्पती शास्त्र, म्हणजे वनस्पतींचा पूर्ण अभ्यास पाहणार आहे, बॉटनी. सिंपल टाईपमध्ये तुम्हाला पूर्ण वनस्पतीशास्त्र शिकवलं जाईल. कोणताही प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणीचा वाटणार नाही आहे. पुढे बघा, हे वनस्पतीशास्त्र जर बघितलं, म्हणजे वनस्पतीबद्दल जर बेसिक माहिती पाहिली आपण, तर वनस्पतींना काही रोग होत असतील ना, जसे प्राण्यांना रोग होतात, तसे वनस्पतींना पण रोग होतात. म्हणजेच याचा अर्थ चौथा चॅप्टर आपण बघूया, वनस्पती रोग व विकार. वनस्पतींना होणारे रोग आणि विकार. पुढे अतिशय महत्त्वाचा टॉपिक, प्लांट डिसीजेस पाहिल्यानंतर अतिशय महत्त्वाचा टॉपिक, ज्यावर प्रत्येक MPSCच्या परीक्षेसाठी किंवा प्रत्येक कोणत्याही पेपरमध्ये हा प्रश्न असतोच. तो महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वनस्पतींचे वर्गीकरण. वनस्पतींचे वर्गीकरण, द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. बघा, ह्यावर जरा कमी प्रश्न असतील, ह्यावर पण कमी प्रश्न असतील, पण प्रत्येक परीक्षेमध्ये यावर प्रश्न हा असतोच. वनस्पतींचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, हा आपण 5व्या लेक्चर्समध्ये, म्हणजे पाचवा चॅप्टर म्हणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे आपण डायरेक्टली सुरुवात करणार आहोत
ह्युमन म्हणजे मानवाच्या बॉडीचा अभ्यास करण्याला सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी पुढचा जो चॅप्टर असणार आहे आपला त्याचं नाव असणार आहे रक्ताभिसरण संस्था. कोणता चॅप्टर आहे? रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था म्हणजे रक्ताभिसरण संस्था आपल्या शरीरातील हृदय असेल, रक्त नेमकं कसं इकडून तिकडे वाहतं, ह्या गोष्टींचा सिंपल पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत रक्ताभिसरण संस्था या चॅप्टरमध्ये. सर्क्युलेटरी सिस्टम असं त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सर्क्युलेटरी सिस्टम. पुढं जे चॅप्टरचा अभ्यास करणार आहे त्याचं नाव आहे श्वसन संस्था. काय नाव आहे त्याचं? श्वसन संस्था. हां, श्वसन संस्था. रेस्पिरेटरी सिस्टम. रेस्पिरेटरी सिस्टम, श्वसन संस्था. आपण श्वास घेतो ना, तो श्वास का घेतो त्याची कारणं आहेत. नेमकं काय होत असतं आपल्या बॉडीमध्ये श्वसन केल्यानंतर, ह्या गोष्टीचा सुद्धा आपण श्वसन संस्था या टॉपिकच्या अंतर्गत अभ्यास करणार आहोत. बघा, पहिला टॉपिक पेशी, सजीवांचे एकक. ओके. दुसरा टॉपिक टिश्यू. ओके. तिसरा टॉपिक वनस्पतीशास्त्र. चौथा टॉपिक वनस्पती रोग व विकार. पाचवा टॉपिक वनस्पतींचे वर्गीकरण. सहावा असेल रक्ताभिसरण संस्था. सातवा असेल श्वसन संस्था. ठीक आहे. ह्याच्यातले कितीतरी टॉपिक्स असतील जे एका लेक्चर्समध्ये आपल्याला नाहीच संपणार, पण आपण ते हळूहळू पूर्ण करण्याचा आणि महत्त्वाच्या परीक्षा या कोरोनाच्या काळाच्या मध्ये महत्त्वाच्या परीक्षा येण्याच्या आधी पूर्ण करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. ठीक आहे. बघा, पुढे जो आहे महत्त्वाचा प्रश्न आपण आत्ताच काही वेळापूर्वी पाहिलेला आहे की सजीवांचं एक लक्षण असतं ते उत्सर्जन संस्था. काय पाहणार आहोत? उत्सर्जन संस्था. बरोबर आहे. जर पचन होत असेल तर उत्सर्जन पण होतं, म्हणजे एखादं वेस्टेज मटेरियल आपल्या शरीरातून बाहेरही जातं, त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे आपण बघायचं आहे पचन संस्था. कशाचा अभ्यास करणार आहे आपण? आपल्या पचन संस्थेचा अभ्यास करणार आहे. पचन संस्था. हां, पचन संस्थेचा अभ्यास करणार आहे. 10वा चॅप्टर किंवा 10वा भाग आपण घेणार आहे तो म्हणजे अस्थि संस्था. आपली अस्थि संस्था म्हणजे स्केलेटन सिस्टम. अस्थि संस्था म्हणजे स्केलेटन सिस्टम. अस्थि म्हणजे हाडे आहेत ना आपल्या शरीरामध्ये, मग नेमकं मोठं हाड, लहान हाड, नेमके कोणत्या भागामध्ये किती हाडे आहेत याचा अभ्यास अस्थि संस्था म्हणजे स्केलेटन सिस्टममध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे आहे आपण मानव आहे किंवा इतर प्राणी असतील, हे आपल्यासारखाच दुसरा सजीव तयार करतात आणि त्याला काय म्हणतात? प्रजनन संस्था. त्यालाच म्हणतात प्रजनन, किंवा त्यालाच आपण म्हणूया प्रजनन संस्था. काय म्हणूयात? प्रजनन संस्था किंवा रिप्रोडक्शन सिस्टम. रिप्रोडक्शन सिस्टम. 12 पुढचा चॅप्टर असेल किंवा पुढचा महत्त्वाचा भाग असेल आपण घेणार आहे तो मानवातील समन्वय. मानवातील समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन इन ह्युमन. कोऑर्डिनेशन राहतं ना, कारण ह्या सर्व जर का प्रक्रिया ज्या आपण पाहिलेल्या आहेत त्या चालायच्या असेल तर कोऑर्डिनेशन म्हणजे इथं आहे, मेंदूमध्ये आहे, ते करायला पाहिजे, ते व्यवस्थित असायला पाहिजे. सो मानवातील समन्वय हा टॉपिक आपण त्यानंतर पाहणार आहे. 14वा टॉपिक असेल, 12वा टॉपिक असेल तो. मग 13वा टॉपिक नेमका कोणता असेल बघा? मानवातील ग्रंथी संप्रेरके. कारण या सर्वांना कंट्रोल करण्यासाठी काही ग्रंथी आणि विकरांची गरज असते, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मानवातील म्हणजे काही ग्लँड्स असतात त्यांचा अभ्यास. मानवातील ग्रंथी व विकरे. काही विकरे असतात, म्हणजे काही प्रक्रिया जर माणसामध्ये व्हायच्या असतील तर काही ग्रंथींचा आणि विकरांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. पुढं जो 14वा टॉपिक आपण घेणार आहे, जो 14वा भाग घेणार आहे बघा, हे प्राण्यांची एक बेसिक माहिती पाहिली आपण आणि त्या प्राण्यांच्या बेसिक माहितीनंतर आपण प्राण्यांचे रोग पाहणार आहे. काय पाहणार आहोत? प्राण्यांचे रोग पाहणार आहोत. ओके. ॲनिमल डिसीजेस पाहणार आहोत. 15वा टॉपिक जो आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे, फारच महत्त्वाचा टॉपिक, हा महत्त्वाचा टॉपिक आहे. हा जो 15वा टॉपिक आहे हे तर आहेतच महत्त्वाचे, पण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक ज्यावर प्रश्न पडणारच तो म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण. प्राण्यांचे वर्गीकरण. प्राण्यांचे वर्गीकरण हा टॉपिक पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. आणि त्यानंतर बघा मी इथे लिहू शकतोय 16वा टॉपिक
फारच महत्त्वाचा 16वा टॉपिक जो आहे, म्हणजे या टॉपिक्सबद्दल थोडी माहिती आपण ऐकून आहे की उत्सर्जन संस्था म्हणजे शरीरातून काही वेस्टेज मटेरियल बाहेर जातं, त्याचा अभ्यास करणार आहोत. पचन संस्था म्हणजे खाल्लेलं अन्न जे आहे ते आपल्याला पचवायचं आहे, पचन संस्थामध्ये अभ्यास करणार आहे. आपण जर उभा राहायचं असेल तर आपल्याला ह्या हाडांची गरज आहे, अस्थि संस्थेमध्ये अभ्यास असेल. प्रजनन संस्था म्हणजे आपण आपल्यासारखा सजीव निर्माण करतो म्हणजे प्रजनन संस्था. मानवातील समन्वय, ह्या सर्व क्रिया घडून येण्यासाठी किंवा माणसाच्या सर्व ज्या क्रिया आहेत, ऐच्छिक असतील अनैच्छिक असतील, त्या सर्व क्रिया घडून येण्यासाठी आपला इथं समन्वय लागतो. तो समन्वय त्याचा अभ्यास करणार आहोत. मानवातील ग्रंथी याचाही अभ्यास करणार आहोत. प्राण्यांचे काही रोग आहेत, प्राण्यांना काही रोगही होतात, त्यांचा अभ्यास आणि मग प्राण्यांचे वर्गीकरण. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक ज्यावर आजकाल जास्त प्रश्न येताना दिसत आहेत, त्याचं नाव आहे अनुवांशिकता व उत्क्रांती. काय नाव आहे? अनुवांशिकता व उत्क्रांती. अनुवांशिकता व उत्क्रांती. अनुवांशिकता बरोबर आहे ना? अनुवांशिकता काहीतरी अनुवांशिकता आहे बघा आपल्यामध्ये. आपण वडिलांच्या सारखं थोड्याफार प्रमाणामध्ये आलेलो आहे आणि त्याचबरोबर आपण आपल्यामध्ये काहीतरी बदल घेऊन सुद्धा आलेलो आहोत. म्हणजे जर एकदा विशिष्ट वेगळ्या वातावरणामध्ये गेलो तर आपल्यामध्ये बदल होतात. मग ही नेमकी काय गोष्ट आहे हे आपण 16व्या ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आणि 17वा आणि जो शेवटचा चॅप्टर आपण शिकणार आहोत जो मुळात विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाचा भाग आहे. ओके, पण जो इथंच आपण घेणार आहे जैव तंत्रज्ञान. जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी काय आहे? बायोटेक्नॉलॉजी बघा ना, दोन शब्द आहेत, बायो प्लस टेक्नॉलॉजी. म्हणजे बायोलॉजी म्हणजे सजीव आणि त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजी. ह्या दोन्हींचा अभ्यास, दोन्हींचा वापर करून आपण एखादी गोष्ट कशी वापरणार आहोत, दिस इज जैव तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या जीवशास्त्र या विषयामध्ये, बायोलॉजी नावाच्या विषयामध्ये संपूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे पूर्ण केला जाईलच, त्याबद्दल काहीही प्रश्न नाही. पण याचबरोबर आपल्याला कोणताही जरी प्रश्न म्हणजे MPSC असेल, UPSC असेल किंवा कोणत्याही सेंट्रल लेवलच्या एक्झामचा असेल, त्या प्रश्नांचा आधार घेऊनच हा पूर्ण कोर्स डेव्हलप केलेला आहे, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. सो तुम्ही हा जो कोर्स आहे त्याचबरोबर हे जे चॅनेल आहे हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर हे चॅनेल सर्वांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा या कोरोनाच्या कालावधीमध्ये जिथं आपण ऑफलाईन काही क्लासेस घेऊ शकत नाही फार मदत होईल. धन्यवाद.